कांदा भजी करायची आहे आज, कांदा भजी. बाहेर छान पाऊस पडतोय, तर म्हटलं तर कांदा भजी करावी. काय आपल्याकडे एक समीकरण आहे काय माहिती, पाऊस पडला की एकदा तरी प्रत्येक घरात कांदा भजी होते, हो की नाही. तो गरम गरम कांदा भजी आणि तो वाफाळलेला चहा. हा हा. तर म्हटलं ना, अहो यायच्या आधी कांदा कापून भजीची तयारी करून ठेवावी, तर खुश होतील. एरवी कसं असतं माहिती का, की मला सांगतो ना भजी बनव, भजी बनवते नाही हो, तेलकट आहे तेलकट आहे. आज म्हणजे स्वतःहून कशी काय तू केलीस, आश्चर्य वाटेल ना. विकतची आणतो ती एकदम कुरकुरीत असतात. बघूया तशीच करायची ठरवलेली आहे. जमते ह्याच्यातच करते, म्हणजे मला एवढा डबा भरून पण त्याच्यात कांदा बसला पाहिजे. कारण तू कसं एकदा खायला सुरुवात केली की किती खातील, आणि जेवताना पण ठेवायची थोडी लागली. बघूया. कांदा असा मोकळा करते. आता हे म्हणू नका कांदा भजीची रेसिपी तेव्हा मी पण बनवतो. पाणी यायला लागलं, बापरे कांदा तिखट आहे. आणि मी काय करते म्हणजे त्याच्यामध्ये ही कोथिंबीर पण टाकते, ती नंतर टाकणार. आता बारीक करून ठेवली आहे, कांदा चांगला असा चुरून घेते. आणि ना याच्यात जे पीठ टाकणार आहे ना, आणि ना ते असं सरसरीत असतं एकदम. विकतचं कसं बारीक चिकट चिकट असतं ना, तसं नाही, थोडंसं जाडसर असतं. त्याच्यामध्ये भजी एकदम मस्त लागते, टेस्टी लागते. खटी मसाला तर टाकला 1 चमचा. नंतर मिरची पावडर, सब हमारा गाव काय बाई. मिरची पावडर पण त्यात मी थोडी आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे, छान लागतात ती भजी. पेस्ट टाक, हळद, धना पावडर, छान लागणार असं सगळं आहे. हिंग भजी म्हणजे ते, आणि ही कोथिंबीर. आणि हो, ओवा पण टाकला, विसरले सांगायला. बघा किती छान दिसतंय ते, सगळं त्याच्यात गेलेलं आहे. कोथिंबीर, कांदा, आलं, हिंग, आलं लसूण पेस्ट, हिंग, आणि नंतर शेवट आहे पीठ. आता थोडंसं त्याला भिजू द्यायचं, जरा पाणी सुटेपर्यंत. मग तोपर्यंत अजून वेळ आहे त्याला यायला, 15 मिनटं लागतील, 15-20 मिनटं. भज्यांना असा कांदा एकदम बारीक पातळ कापतात ना, तसं नाही कापलाय मी, आपल्या घाई गडबडीत कापलाय. शेवटी काय टेस्ट महत्वाची, आणि एकदा तळलं की काही चांगलं लागतं. तेलात काही तळा की ते चांगलंच लागत. आणि हे तर काय भजी आहेत. चला आता तोपर्यंत धोबी घाट आवरून घेते. हा बघा धोबी घाट. आहे का बसायला जागा, कोणी आलं तर काय करणार. आता काढते पंखा, आता बंद करते, जरा खिडक्या उघडते. मशीन मध्ये सुकलेलेच असतात, तर थोडा ओलावा असतो ना, काय करणार. हे सगळं करायचं आहे. बघा किती कपडे आहेत. कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. आता ठेवला इकडे चहा, आणि इकडे करायला घेते आता भजी. म्हणजे चहा उकळेपर्यंत भजी होती. कांदा चांगला असा मऊ झालाय आता एवढा. हा हा, सासूबाईंनी बनवून दिलेलं, आणि गावच्या हरभऱ्याचं. ओके, तिथेच ठेवते, लागलं तर परत पीठ लागणार आहे अजून. आणि आपण काय करतो, बाहेर खातो ना भजी, त्याच्यापेक्षा घरात आपण, म्हणजे बाहेर किती येतात 4-5, म्हणजे 20 रुपयाला वगैरे एवढी येतात. घरात किती पण खापत, त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही. कारण ते तेल कसं असतं आपलं, एकदाच आपण त्यात तळतो ना, ते कसं वारंवार तळलेलं असतं, त्याच्यामुळे अजूनच काही ना काहीतरी होतं.
हे काय होतं, एकदाच तळतो आपण काय सारखे भजी करायला वडेच करत बसत नाही. मग ते नाहीतर मग आहेच बाहेरचे भजी खाऊन काय काय होतं, कोलेस्ट्रॉल कसं वाढतं असं आहे ना. थोडंसं मी पाणी टाकलं, एकदम ड्राय नको आहे. हाताने सोडणार आहे म्हणजे त्याला जरा छान असं ते खेकड्यासारखे व्हायला पाहिजे ना, असे खेकडे. काही लोक चमच्याने पण सोडतात. ते जरा कडकडीत टाकलं पाहिजे. आता बरोबर झालं. एक चमचा कडकडीत तेल याच्यात टाकते. हा हा. आकाश आल्यामुळे आमचा जरा तळलेल्या पदार्थांवरती जास्त भर आहे, दणकाच चालू आहे सारखा. आज ही भजी तर उद्या ते भजी. चला चालायचंच, त्याला पण बऱ्याच दिवसांनी सगळं खायला मिळतंय म्हणून आपण करते. आणि पाऊस पण आहे, मोसम पण छान आहे, चालतंय. ते हाताला पीठ लागलं की मला कसं तरी होतं, म्हणजे घालताना काही ना परत याला हात लागतो ना, ते उजव्या हाताशिवाय जमत नाही. याला सही हात धुवायचा. थोडासा खा के देखती हूँ नमक बराबर है क्या. हम झाले बाहेर झाले एकदम एक नंबर. काय मजा करायला, आनंद लुटायला काहीही चालतं. म्हणजे घरात सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. आता बघा ही भजी आणि ती बाल्कनी, काय मस्त वाटतं माहिती आहे. आता मी इथे कशी भारतीय बैठक करते. अहोजाम खुशच होऊन गेले बाहेर. अरे काय केलं आज मी, तयारी करून ठेवली आहे. काय विशेष आहे बघा ना, काहीतरी वास येतोय. आज भजी भजी काय विशेष, एकदमच डायरेक्ट भज्यांचा सरप्राईज. अरे पाऊस पडतोय म्हटलं त्याला तुम्हाला सरप्राईज. एरवी तुम्ही म्हणता तर मी करत नाही. आता ही दुसऱ्यांदा भजी चालले. त्या दिवशी बटाटा भजी का केली, भाजीला काय नव्हतं. आणि आज मग खरं स्पेशल मूड आलाय म्हणून केले पावसात. गरमागरम भजी. पाऊस थांबलाय पण वातावरण पावसाचं आहे. चहा पण आणते लग्या. कधीतरी आणलेलं असतं आणि ते आठवणीत पण नसतं वापरायचं. ते अशा वेळी वापरायचं असतं, बाहेर पडतं. नाहीतर रोज एवढी नाटकं कोण करेल. या तर आपला आनंद आपण शोधायचा. असं काय नाही की बाहेरच पिकनिकला गेलं पाहिजे, जायचं. पण आता सध्या आम्हाला नाही जाता येत तर आम्ही असं करतोय यांच्या. खरं क्रिस्पी क्रिस्पी काय ठीक आहे. भजी खायला आहे. भजी तू ये ना, बस ना, आमचं शिफ्ट करतोय. ये मस्त पैकी भजी करून करून पीठ संपले. झुणका भजी पावसाळ्यात असं सगळं होत असतं. आता तू पीठ काढून ठेवते. कसं आहे आता संपत आलंय. आता हे मिस्टर आणि परत जातील नेक्स्ट वीकमध्ये, किंवा मी पण जाईल तेव्हा मग मी परत घेऊन येणार सासूबाईंकडून. आणि आता बाहेर बसलेत ना, मस्त वाटतंय. तर बोले अजून एकदा चहा राहून, त्याच्यामुळे परत एकदा चहा ठेवलाय, दुसरा राऊंड. तर चला, काय गप्पा संपणार नाहीत, कामं संपणार नाहीत. हे झालं की मग शेंगदाणे भाजून त्याचं दाण्याचं कूट करून ठेवायचं आहे. आणि स्वयंपाकाचं काहीतरी बघूया, काय शॉर्टकट करता येतंय का ते करायचं. तर आजच्या गप्पा, आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सांगायचं शेवटी हेच आहे की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकायचं. मला आता कशात आनंद भेटला तर ही भजी आणि त्या बाहेर खाण्यामध्ये आनंद. काय असं फार मोठं करावं लागतं असं नाही, आपला आनंद आपणच शोधायचा. आणि मी बाबा असंच करते, कशात पण छोटे छोटे एवढंसं जरी काय असलं तरी मी खुश होते. नाही तर काय करायचं बघा, टेन्शन घेऊन काय उपयोग नाही. खूप विचार करत बसायचं नाही एखाद्या गोष्टीचा. कधी काय त्रास झाला, कधी काय वाटलं, कोणी बोललं तर विसरून जायचं आणि मस्त जगायचं. कळलं, आनंदी राहायचं.
हेच मी तुम्हाला सांगत असते. आणि माझ्या माध्यमातून मी म्हणजे ह्या यूट्यूबच्या छोटे छोटे क्षण कसे एन्जॉय मी करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. कधी मनातलं बोलते, सुख दुःख सांगते तुम्हाला. चला भेटूया पुन्हा असेच. बाय बाय, टेक केअर.